भले भले टुर्नामेंट ज्यांनी जिंकून दिले तो राकेश शेलार आणि त्याच्या समोर आहे तो सिद्धेश मसूरकर, दस्तूर खुद्द HDFC संघाकडून खेळणारा, पुजारी टायगर्स या संघाकडून खेळणारा सिद्धेश मसूरकर. लेदर बॉल क्रिकेट, दोन्ही प्लेयर लेदर बॉल क्रिकेट सुद्धा चांगले खेळतात. राकेश शेलार JJ हॉस्पिटल कडून, टेनिस क्रिकेटचा JJचा आताचा एक दर्जेदार खेळाडू. चला शांती भक्ती तृप्तीकडनं पहिला षटक घेऊन येतो तो विशाल. बी ब्लॉक आपलाच संघ आहे, सांग त्यांना तू. F ब्लॉक थोडा बाजूला व्हायचंय, मैदानात कोणी थांबू नका. चला सामन्याला सुरुवात करूया. सुभाष दादा शिवगण, मुख्य पंच, लेग अंपायर विजय भाई. चला सामन्याला सुरुवात. याच्या आधीचा सामना खूप अटीतटीचा झाला, निर्णयावरती अंतिम निर्णयावरती सामना जाऊन पोहोचला. कालपासून या मैदानात क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. कालपासून आपण क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. आज सुद्धा संध्याकाळपर्यंत असाच हा सुभाष मैदान क्रिकेटच्या. चला स्टार्ट. पहिला षटक उंच टोलवलाय, धाव फसलाय, त्यासाठी दोघं आणि अनिकेत राजाने यांनी हे जेल सोडलाय. कदाचित ऊन आहे आज, काल पाऊस होता, आज ऊन आहे, डोळ्यावरती आलं. सिद्धेश मसूरकर यांचा हा फटका फसला, पण सुंदर असा जीवदान त्यांना मिळालंय अनिकेत राजाने यांच्याकडनं. स्ट्राईकला येतोय तो, स्ट्राईक चेंज झालाय. राकेश शेलार आत्ताच्या घडीचा ए ब्लॉक संघाकडून, तसेच JJ हॉस्पिटलचा दर्जेदार खेळाडू राकेश शेलार. आणि आमचा मित्र सिद्धेश शिवाजी गणेश सुवर्ण. स्लोअर पद्धतीचा आपण बॅटीवर घेऊन कंपाऊंडर चाळीकडे मारणारा राकेश शेलार. या मैदानाचा सध्याचा दर्जेदार खेळाडू राकेश शेलार. त्याला सगळेच टप्पे अचूक असे माहिती आहेत. बॅटीवर घेऊन खेळणारा, खोलवर पद्धतीचा स्लोअर वन, निर्धाव चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत, धाव संख्या जाऊन पोहोचली ती 3 वर. आणि आपल्या JJचा श्रेयस कदम, सिद्धेश शिवाजी गणेश सुवर्ण, बँड्राचा वंडर बॉय, तसाच आमचा JJचा वंडर बॉय, एक हातात झेल घेण्यासाठी प्रचलित असलेला. परत स्लोअर वन पद्धतीचा, पण त्याच्या पुस्तकातला शॉट. घोषित धाव 2, धाव संख्या 2 निवडते, धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 5. परत एकदा कंट्रोल शिफ्ट S, जो आपण कम्प्युटर मध्ये गेम खेळतो क्रिकेटचा, त्याच्यासाठी जो कंट्रोल शिफ्ट S हा बटन दाबलेला असतो 6 मारण्यासाठी, तसा हा शॉट मारतोय राकेश शेलार. सलग 3 शॉट मारलेले आहेत. थांबा, निर्णयासाठी थोडं थांबलेले आहोत. कृपया आपल्या पंचांनी डिसिजन सांगायचं आहे. अनिकेत राजाने प्रत्येक निर्णयावर इथे 2 पंच आपण तटस्थ ठेवलेले आहेत. कृपया विनंती आहे. हॅलो, हो पोहोचलोय. सॉरी जरा ते हे चालू होतं, मी करतो. काम करतो. सिब्लॉक संघ, आपण ही टुर्नामेंट भरवली आहे, पण कृपया सारखे सारखे मैदानात येऊ नका, विनंती आहे. हर्ष सुर्वे पनवेल वरनं आल्यात. हा 5 बॉल झालेले आहेत, धाव संख्या झाली ती 7. स्क्वेअर चेंडू, जवळपास 12व्या ST वरती हा चेंडू. अतिरिक्त धाव संख्या जाऊन पोहोचते 8 वर.
शांती भक्ती तृप्ती. हा स्लोअर वन पद्धतीचा चांगला फिरवला. तटस्थ पंच ओव्हर शेवटचा चेंडू होता आणि निर्धाव चेंडू चांगला स्लोअर वन पद्धतीचा. धावसंख्या आहे एक. षटक संपलेला. धावसंख्या जाऊन कुठल्याही ब्लॉक संख्येची ती 8. कालपासून जो हा क्रिकेटचा महासंग्राम सुरू झालेला आहे उज्जैन ग्रुप तर्फे 15 ऑगस्ट सालाबाद प्रमाणे काल ज्यांनी आयोजित केली त्याचा अंतिम फेरीचा जो मान पटकावला तो मोटलीबाई संघाने. आज पाहूया आजच्या या दिवसात कोण हा अंतिम सामना पर्यंत मजल मारतोय आणि तो किताब आपल्या नावावर करतोय. सी ब्लॉक संघाने खरं म्हणजे एक चांगली अशी आंतरचा क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. जे आपले रहिवासी होते त्यांच्या स्मृती स्मरून ही रोहित त्यांच्या स्मृती स्मरून ही टुर्नामेंट ऑर्गनाइज केलेली आहे. रोहित सोलंकी पद्धतीचा फुलटॉस पद्धतीचा पण घोषित धाव 2. सिद्धेश मसूरकर यांच्या फळीतून आलेला चांगला असा फटका. घोषित धाव 2. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे डबल फिगर 10. सचिन तेंडुलकर. पुढचा चेंडू रोहितचा. सिद्धेश मसूरकर याला आपटलेला आहे. पाहूया एक चोटी धाव घेण्यात यशस्वी झालाय राकेश आणि सिद्धेश. या दोघांचं सांगायला गेलं तर वक्रतुंड संघ कवटी क्रिकेट मधला तेव्हाचा हंगामातला चपळ खेळाडू राकेश असेल सिद्धेश असेल हे दोन असे खेळाडू आहेत की भल्या भल्या फिल्डरला घाम फोडतात. हातातल्या चेंडूचे 2-2 धावा ते पळून घेणारे असे हे चपळ खेळाडू राकेश सिद्धेश. रोहित याचा पुढचा चेंडू राकेश याला कंट्रोल शिफ्ट आणि एस जो कम्प्युटर मध्ये आपण क्रिकेटचा गेम खेळतो सिमिलर शॉट सारखे सारखे 6 मारण्यासाठी तसा राकेश शेलार हा कंपाऊंड चालच्या दिशेने 2-2 धावा गोळा करतोय आपल्या संघासाठी. पूर्ण टोळवलाय साई दर्शन. जवळजवळ हा नालासोपारापर्यंत जरी तुम्ही मारलात तरी तिथे घोषित धाव 2 आहे. थोडा समोर प्रयत्न करायचा आहे. अर्धा डझन धाव आपल्या बास्केटमध्ये गोळा करण्यासाठी. 4 चेंडू झाले. धावसंख्या झाली 15. काल स्वातंत्र्य दिन होता 80वा आणि या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उज्जैन ग्रुप तर्फे खूप सुंदर असं सालाबाद प्रमाणे आयोजित केलेलं आज सी ब्लॉक संघातर्फे आंतरचाळ. पुन्हा एकदा कॉपी पेस्ट शॉट आणि हा कंपाऊंडर चाळचा टेरेसवर जाऊन पडलाय. इकडे जरी तुम्ही चौपाटीपर्यंत मारलात तरी घोषित धाव 2 आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. आज आपण मैदान बघतायत तर जे मध्ये जे राहून गेलेले रहिवासी आहेत ते खूप आलेले आहेत. कालपासून हा जो रणसंग्राम सुरू आहे सुंदर अचूक असा चेंडू रोहित याचा निर्धाव चेंडू ओव्हर झालेली आहे. 2 षटक संपलेले. धावसंख्या झाली आहे 17. पाहूया शांतीभक्ती तृप्तीकडनं पुढचा षटक घेऊन येतोय तो दस्तूरखुद्द कर्णधार मिसफिटचे 2 वर्ष सलग ब्रँड अँबॅसेडर राहिलेले अनिकेत राजाने कवटी क्रिकेट साठी पडलेला एक सुंदर स्वप्न अनिकेत राजाने यांचा संघ पॅकअप बॉईज. टॉस ह्याच्या पुढचा होणारा सामना एफ ब्लॉक आणि बदामवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण रंगमंचावर यायचे आहेत. रंगमंचावरती आपले आणि हा झेल सोडलेला आहे पण चोटी धाव घेण्यात यशस्वी राकेश आणि सिद्धेश. टॉस साठी यायचं आहे. बदामवाडी एफ ब्लॉक आपल्या रंगमंचावर आवारातील
समाजसेवक तसेच समाज कार्यात अग्रेसर असणारे अनिल दादा शेलार नवयुग गोविंदा पथकाचे मास्तर यांनी आपला गोविंदा या मुंबापुरीत खूप सुंदर असा टोला पाहूया पाहूया आणि हा चार धावा आपल्या बास्केटमध्ये गोळा केले ते राकेश शेलार यांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22. विनंती करतो तसंच काल आपण 80वा स्वतंत्र दिनानिमित्त नवयुग गोविंदा पथकाने थांबा पुढचा चेंडू पुन्हा ए ब्लॉक बी ब्लॉकच्या दिशेने ही सुद्धा कॅच सोडली आहे. कदाचित आज नितीन भाऊ जाधव यांना विनंती आहे आपल्या प्लेयरला थोडासा फेविकॉल द्यावा इथे एवढा चांगला जॉन्टी नोट्स इथे ठेवलेला आहे एक हाताने झेल घेणारा पुन्हा एकदा ग्राउंडेड शॉट सिद्धेश याच्यासाठी 4 चेंडू धाव संख्या झाली 24. पाचवा चेंडू थांबा डिसिजन पेंडिंग आहे अंपायर सांगतील आपल्याला डिसिजन एफ लॉक संघाचा कोण ऐकत असेल कर्णधार पाठवायचा नाणेफेकीसाठी बोललो नाणेफेकीसाठी टॉस साठी कृपया रंगमंचावरती आणि बदामवाडी संघाकडनं कोण येतोय अमोल की मोन्या काल आपण 80वा स्वतंत्र दिनानिमित्त नवयुग गोविंदा पथकाने जे आपले आराध्य दैवत जे हॉस्पिटलचे बाटलीवाले महाराज यांना जाऊन आणि तसेच आपला तिरंगा आहे त्याला जी उत्कृष्ट अशी सलामी दिली. आदल्या रात्रीपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत हे कन्फर्म नव्हतं की आपली मुलं जाऊन तिकडे सलामी देतील पण जे तिकडे गेले आणि जी सलामी आपल्या आराध्य दैवत आणि तिरंगाला दिली जे खेळाडू तिथे उपस्थित होते त्यांना खरोखर मनापासून खूप खूप धन्यवाद आभार. कारण का ज्या नावावर आपण या मुंबापुरीत फिरतो ज्याचं नाव आपण आपल्या पाठीवर घेऊन फिरतो त्याला आपण जी सलामी दिली किती आहे शेवटचा चेंडू सुंदर असं टोलवलं बिबलोच्या दिशेने आणि हा ब्रँडेड षटकार राकेश शेलार नाव काय लखन ए ब्लॉक संघाकडून लखन आलेला आहे. लखन आलेला आहे ब्लॉक संघाकडून बदामवाडी ए अमोल कोण येतो टॉस साठी येतोय ओके अक्षय चला चौथा षटक कोण घेऊन येतोय पाहूया. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31. काल जी आपण नवयुग गोविंदा पथकाने जी सलामी दिली त्याबद्दल खरोखर खूप खूप धन्यवाद. आदल्या रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं की आपली मुलं जाऊन तिथे सलामी देतील. सकाळी 7 वाजता जाऊन आपल्या आराध्य देवताला आणि आपल्या तिरंग्याला जी सलामी दिली आहे. आपण जरी गोविंदाच्या दिवशी जाऊन बाहेर जाऊन किती मोठे थर लावले किती कमवले याच्या काही त्या समोर काही मूल्य नाहीये शून्य आहे. कारण का आपल्या आराध्य देवता समोर जी आपण जी सलामी देतो त्याचा आपण आपल्या पाठीवरती जे नाव घेऊन फिरतो ते सुद्धा तेवढं मूल्यवान आहे. तसेच आपल्या गोविंदा पथकाचे मास्तर एक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे अनिलजी शेलार यांच्यातर्फे आपण नाणेफेकीचा पाऊल करत आहोत. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए.
आणि फुलटॉस पद्धतीचा स्क्वेअर चेंडू. स्क्वेअर चेंडू, नो चेंडू, नो आहे, नो सांगितलंय. टॉस चालू आहे. फ्रीड आहे, फ्रीड, फ्रीड. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो। फुलटॉस पद्धतीचा फ्रीड होता. आपण ए ब्लॉकच्या दिशेने भिंतीवर आपटून घोषित धाव 1. फ्रीडचा काय फायदा झालेला नाहीये, पण धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 वर. आमचे स्कोर बोर्डर कोण? बाईक, बाईक ए ब्लॉकच्या दिशेने. हार सुरू आहे, पैसे मोजू नका. जी बाईक आहे ती तेवढी पुढे घ्यायला सांगा. अचूक टप्प्याचा पण घोषित धाव 2. कमिटीचे आमचे कांदिवलीवरनं आलेले हडकर ब्रदर्स. पुढचा चेंडू. हा सुद्धा अचूक. सुंदर असं स्टंपिंग सुशांत जाधव यांच्याकडनं. बॅटिंग साठी आवाज येतोय नरेश सावंत आणि प्रथमेश शिंदे यांच्यासाठी. आवाज येतोय प्रथमेश शिंदे आणि नरेश सावंत साठी. पण बॅट घेऊन आलाय तो आपल्या मैदानातील एक उत्कृष्ट असा खेळाडू. तुम्ही त्याचा बांधा बघू शकता. उत्कृष्ट असा शरीर, सुंदर असा बॉडी बिल्डर असेल. आपल्या गोविंदाला लागलेला हा सुद्धा एक सुवर्ण हिरा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला 8 टर्न दिसले. सुंदर टोलवलाय. एक धाव घेण्यात यशस्वी. अजूनही 3 चेंडू शिल्लक, नाही 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 36 वर. 2 चेंडू शिल्लक. पाहूया राकेश सुद्धा टोलवलाय सिमलोकच्या दिशेने. कदाचित प्रथमेश शिंदे थांबा, तिथे अंपायर आहेत, तिथे भरत पण आहे. 4 धाव. किती? 40. भरत 4. ओके, थँक्यू भरत. 40 धावा झाल्या. शेवटचा चेंडू इनिंगचा, पहिल्या क्षेत्रातील शेवटचा चेंडू. पाहूया राकेश आपल्या बास्केटमध्ये किती धावा जमा करतोय. धावांचा भला मोठा डोंगर इथे उभा केलाय ए ब्लॉक संघाने. अजूनही शेवटचा डाव सरळ मारला आणि हा ए ब्लॉक बी ब्लॉकच्या मध्ये षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 46 वरती. मगाशीच मी बोललो आत्ताच्या या जे हॉस्पिटल मध्ये लागलेला सुंदर असा उत्कृष्ट असा खेळाडू म्हणजे राकेश शेलार. जवळजवळ 3 षटकार मारून आपल्या संघासाठी भली मोठी अशी धावसंख्या इथे उभारली आहे. राकेश शेलार यांनी 46 धावा आपल्या बास्केटमध्ये त्यांनी जमा केली आहे. शांती भक्ती तृप्ती संघाला 47 धावांची आवश्यकता. शांती भक्ती तृप्ती, आताच आलेल्या माहितीनुसार शांती भक्ती तृप्ती सानपाडा, बँड्रा आणि ठाणा
तीन लाईनचे तीन लाईन वरनं आलेले खेळाडू शांती भक्ती तृप्ती. चला चला 47 धावांची आवश्यकता. जसं तुम्ही हे 2 दिवस क्रिकेटसाठी आलायत, आपला आवडता सण येतो आहे गोपालकाळा दहीहंडी. विनंती असेल त्याच उत्साहाने त्याच विनंती आहे प्रत्येक संघालाच, मोठलीबाई संघाला असं नाही, प्रत्येक संघाला विनंती आहे. माहिती आहे प्रत्येकाला जमत नाही, आम्हाला सुद्धा जमत नाही कामानिमित्त रोज येणं, रोज प्रॅक्टिसला येणं, पण ज्यांना ज्यांना जसं जसं जमत असेल त्यांना विनंती आहे, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. उद्यापासून आपल्यासाठी ज्या सर्वसाधारण सभेमध्ये ज्यांनी मुद्दा उपस्थित केला, आमचे मित्र प्रणयजी सकपाळ यांनी स्वतःहून हिरिरीने तो विषय धरून ठेवला की आपल्या मुलांची जी सुरक्षितता आहे ती खूप महत्वाची आहे, त्याच्यासाठी आपल्याला मॅट हवं. त्या हिरिरीने त्यांनी स्वतः योगदान घेऊन आपल्यासाठी 9 गोविंदा पथकासाठी स्वतः मॅटचं डोनेशन आणलं. माळी सर जीएसटी ऑफिसर यांच्याकडनं मॅचचं डोनेशन आणलंय. तसंच प्रणय सकपाळ, तसेच त्यांचे पत्नी अपर्णा वहिनी यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद, आभार. आपण जे गोविंदासाठी मॅच जो या मंडळाला स्पॉन्सर आणलाय, धन्यवाद. तसंच आम्ही मंडळांना, इतर मंडळांना सुद्धा विनंती करतो. दुसरा मुद्दा म्हणजे आपण ह्या मॅचचं उद्या उद्घाटन करणारच आहोत, पण त्यासाठी तशीच काल जसे 5 तर तुम्ही कुठलाही काल आम्हाला व्हिडिओ मध्ये कुठलाही सिनियर खेळाडू दिसला नाही. तिथे फक्त मास्टर अनिल शेलार, राकेश शेलार, आशिष पवार, नरेश सावंत, सुरेश तांबे एवढेच जण फक्त आम्हाला सिनियर जे गोविंदा पथकातले ते दिसले, बाकी कोणीही तिथे सिनियर नव्हता. आणि त्यांनी सुंदर अशी सलामी, शिस्तबद्ध अशी सलामी काल आपल्या बाटलीवाल्या महाराजाला दिली, ज्याचं नाव घेऊन आपण बाहेर चालतो त्याला दिली. आणि जी बिचारी, मी बोललो मगाशी 14 तारखेच्या 12 वाजेपर्यंत आपल्याला माहिती नव्हता, रात्री आदल्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं कुठल्या कोणालाच की आपण सलामी देणार आहोत. चला थोडा वेळ आपण सामन्याकडे वळूया. अनिकेत राजाने रफ्तार का सौदागर गदुगुंदा याचा पहिला गोल हाफ ओव्हर पद्धतीचा, तरी राकेश ओरडलाय त्याला. अचूक टप्पा होता, पण घोषित धाव घेतलेले 2 अनिकेतनी. भला मोठा असा टार्गेट आहे अनिकेत समोर आणि त्याला माहिती आहे स्वतःला उभा राहायचं आहे. आणि हा टोलवलाय पावला अर्धा डझन बास्केट मध्ये. धाव संख्या 2 चेंडू 8 धावा. कौटी क्रिकेटचा हा गोड स्वप्न आपण बोलू. सलग 2 वर्ष मुंबईतली अग्रेसर अशी टुर्नामेंट मिसफिट, ज्या संघाने ज्या कॅप्टनच्या नेतृत्वात मिसफिट चषक सलग 2 वर्ष पटकावलं, मिसफिटचा ब्रँड अँबॅसिडर अनिकेत राजाने. खोलवर टप्प्याचा 1 धाव घोषित. ए ब्लॉकचे
ए ब्लॉकचे प्रशंसक खूप आहेत. त्यांचे ए ब्लॉकचे प्रशंसक खूप आहेत. पुढचा चेंडू गदुएचा लेग कटर, पण अनिकेत आज ठरवून आला आहे, तू स्लो टाक किंवा फास्ट टाक, आज बॅट फिरणार आहे. अनिकेतचा बॅट आज डबल ब्लेड धार काढून आलेला आहे. 4 चेंडू, धाव संख्या झाली जाऊन पोहोचले ते 11. संजूबाई सोता एक धाव घेतलेली आहे. सिद्धेश धाव संख्या जाऊन पोहोचली ती 1 डझन 12. 5 चेंडू झालेले आहेत. 47 धावांचा पाठलाग करत आहे शांती भक्ती तृप्ती संघ. गदू याचा शेवटचा चेंडू, बघितला गेला तर गदू हा ए ब्लॉक संघाकडनं नेहमीच पहिली ओव्हर घेऊन येतो, पहिला षटक घेऊन येतो आणि त्याच्यात खूप कंजूसी करतो. 5-6 धावा देतो, पण आज धावांचा लयलूट. हा सुद्धा मारलेला शिल्लकच्या दिशेने, पाहूया झाडामुळे अडकला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या जाऊन पोहोचते 13 वर. एक षटक संपलेलं, धाव संख्या जाऊन पोहोचले 13 वर. गदू यांनी आज पिटारा खोललाय. 13 धावा अजूनपर्यंत वाटत नाही गदूनी दिल्या असतील. कालपासून, अच्छा काल पण त्यांनी पिटारा खोललाय. कालपासून गदूची धुलाई चालू आहे. म्हणून राकेश यांनी एवढा मोठा भला मोठा असा गॉगल पण घातलाय आणि रन पण देऊन ठेवलेत. आणि त्याचे 2 भले मोठे प्लेयर नरेश सावंत आणि प्रथमेश शिंदे यांचा जो मार्गदर्शन असतो, त्या मार्गदर्शनानुसार जर त्यांनी खेळ खेळला तर नक्कीच ए ब्लॉक संघ हा नेहमी फायनल पर्यंत पोहोचतो. कारण की हे 2 सिनियर प्लेयर महत्वाचे आहेत. तसंच भाई आहे आणि आमचा मित्र नेहमीच वैभव बोलतो जेजे सारखी मजा कुठेच नाही. नक्कीच जेजे सारखी मजा कुठे नाही. कालपासून आपण पाहताय आज युट्यूब वरती लाईव्ह चालू असल्या कारणाने आज सी ब्लॉक संघाचा सुद्धा खरोखर कौतुक करायचं तर युट्यूब लाईव्ह ठेवलाय आंतरचाळसाठी. सॉरी, कालचा दिवसातला बेस्ट बॉलर, उत्कृष्ट असा गोलंदाज बंटी. थोडस टप्पा पडला आणि हा स्पीड तुम्ही पाहिलात, म्हणूनच कालचा हा उत्कृष्ट बॉलर ठरलाय. पाहूया आज काय कामगिरी करतोय. पहिला बॉल स्क्वेअर चेंडू टाकलाय, टप्पा पडल्यावरती जवळजवळ स्कोअर झालेला आहे 14. अचूक टप्प्याचा तसा मारलाय, पाहूया सुंदर फटका रोहित याचा. 4 धावा, काय शॉट मारलाय. टेनिस क्रिकेट मध्ये भले भले असा शॉट मारताना फसतात. 8 झालेत. एवढा भला मोठा डोंगर जरी उभा केलाय 47 धावांचा, तरी हा कुठेतरी अपुरा पडतोय की काय संघाला. राकेश थोडा थोडा तोड फिरवतोय. प्रथमेशला तिथं चिलचिल होते, कारण का चेंडू मैदानात नाही, सीमारेषा पार जात आहेत. गदू फसलाय, बंटी सुद्धा आता फसतोय का. पुढचा चेंडू, अरे बाप रे, काय स्पीड होता, काय स्पीड होता. निर्धाव चेंडू याच्या अगोदरचा रोहितनी मारला, पण हा चेंडू बॅटी खालना कधी निसटला ते त्याला सुद्धा कळालं नाही. 2 चेंडू, धाव संख्या झाली ती 18. सुंदर चेंडू बंटी याचा. अरे बापरे, चांगला शॉट. एवढा जोरजोरात बंटी टाकतोय, तेवढाच चांगला दर्जेदार शॉट मारतोय तो रोहित. आता 1 धाव घेऊन स्ट्राईक वर आलाय तो.
अनिकेत राजाने पाहूया ऑलरेडी एक षटकार मारून झालेला आहे. उलटोच पद्धतीचा एक धावसंख्येने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. अजूनही 2 चेंडू शिल्लक. एवढा जोरात बॉल बंटी टाकतो आहे. बंटी जेव्हा बॉल रिलीज करतोय त्याचा आवाज सुद्धा एवढा जोरात येतोय. याच्यावरनं आपल्याला कळते की किती बॉल स्पीडने येतोय. हा सुद्धा कळाला नाही, एवढा जोरदार चेंडू. जर इथे स्पीडोमीटर लावला असता तर आपल्याला कळालं असतं. डिक्लेअर रन, एक धाव घोषित. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वर. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 21. बंटीनी खूप प्रेमळ आवाजात अनिकेतला विचारला लागला का, तर अनिकेतनी सुद्धा तेवढाच प्रेमळ आवाजात सांगितलं की हो लागलं. प्रथमेश शिंदेना पुढच्या ओव्हरचा टेन्शन आहे. राकेशला येऊन विचारलंय त्यांनी पुढची ओव्हर कोणाला द्यायची. 1 टू गो. धावसंख्या झाली आहे 21. 1 टू गो. 3 वेळा सांगितलं 1 टू गो. पाटली 3 वेळा 1 टू गो सांगितलं त्याला. डिक्लेअर. धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 2 षटक संपलेले. धावसंख्या झाली ती 22. 47 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता. छोटीशी अशी टीम मीटिंग. प्रथमेश, भाई, वैभव, सिद्धेश, राकेश आता जाऊन त्याच्या समोर जात आहेत ते नरेश नंतर अक्षय सावंत सुद्धा आलाय. भावेश तुझा काम नाही, तू परत जा, तुझं ऐकणार नाही आहेत. 22 धावा झालेल्या आहेत. 2 षटक झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 22. 47 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता. 25 धावांची. 12 मध्ये 25. आणि षटक घेऊन येतोय तो एक सिनियर अनुभवी खेळाडू वैभव नाईक. हाच तो वैभव नाईक. तोच बोलतो आपल्या जे सारखी कुठे मजा नाही. खरोखरच. आणि सुंदर. हा प्लेअर घाबरवण्यासाठी, समोरच्या प्लेअरला घाबरवण्यासाठी त्याचं योगदान असतो तो प्रथमेश शिंदे. याच्याकडे पूर्ण सीझन मधला पहिला चेंडू गेलाय आणि अचूक अशी फिल्डिंग प्रथमेश शिंदे यांनी केली. गोलू आणि मोलू 2 प्लेयर असे ठेवलेत ए ब्लॉक संघाने की समोरच्या संघाला घाबरवण्यासाठी. चला पुढचा चेंडू. सुंदर मारलाय रोहित यांनी. नरेश सावंत. 2 चेंडू प्रथमेश आणि नरेश. चला ही टुर्नामेंट यशस्वी झाली. प्रथमेश आणि नरेश यांच्या हातात चेंडू गेलेला आहे. हा अनिकेत वाईट सोडायच्या नादात, कवटी बॉल क्रिकेट खेळायच्या नादात अनुभव कवटीचा असल्या कारणाने त्याला वाटलं कवटी बॉल सारखा हा सोयर चेंडू जाईल, पण निर्धाव चेंडू. 3 चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली 23. 47 धावांचा पाठलाग करतोय शांती भक्ती तृप्ती संघ. 3 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर असा टोलवला आहे, खूप उंच गेला.
तारामंडल पण घोषित धाव 2. काय आहे? किती आले रे? 25. हा सुद्धा कंपाऊंडरचा कडे मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव चोरटी घेण्यात यशस्वी झालाय. शेवटी गदूचा थ्रो आलाय आणि हा धावची गदूनी बॉलिंग मध्ये नाही पण उत्कृष्ट असा थ्रो दिला. योगदान. चला चला, हा क्रिकेटचा भाग आहे आणि एक छोटी धाव घेण्यासाठी विकेट टाकलाय रोहित याचा. धावसंख्या 25 आहे. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 25. रोहितची जागा घेण्यासाठी आलाय तो सुशांत जाधव. हा सुद्धा खेळाडू असा आहे की पहिला ओल्ड बॉईज, नंतर बी ब्लॉक आणि आता शांती भक्ती तृप्ती. सानपाडा बँड्रा ठाणा. सुंदर टोलवला आहे. 2 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 27. 20 पाहिजे. 6 चेंडूंमध्ये 20. भाई तुम्ही टाकू शकता, अजूनही टाकू शकता. तुम्हाला नाही जमलं तर प्रथमेशला तरी द्या, काहीतरी करून द्या, असं प्रणय सकपाळ यांचं सांगणं आहे. काहीतरी करा. चौथ्या बॉलरची प्रत्येक संघाकडे मारामारी असते. प्रथमेश हात फिरवतोय का? प्रणय सकपाळ सांगतोय प्रथमेश हात फिरवतोय का? इथे पाय. चौथ्या बॉलरची प्रत्येक संघाकडेच मारामारी आहे. म्हणून राकेश शेलार यांनी हा रन धावांचा डोंगर का उभा केलाय? तर यासाठीच आहे, कारण का चौथा बॉलर प्रत्येक संघाकडे नसतोच. 6 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. चौथा शतक घेऊन आलाय तो प्रथमेश दर्पे. रिंकू 47. याच्या अगोदरचा सामना काय रोमांचक झाला. लास्टच्या बॉलला डिसिजन आला आणि बी ब्लॉक संघ विजयी ठरलाय. विजयी ठरलाय. सोयर चेंडू. प्रथमेश दर्पे याचा पहिला चेंडू. अनिकेत राजाने अथक प्रयत्न करतायत. खरं म्हणजे या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मोठा योगदान अनिकेत राजानेचा सुद्धा आहे. या अगोदर फक्त 8 संघ किंवा 10 संघ खेळले जात होते, पण अनिकेत राजानेचा यशस्वी प्रयत्नामुळे शांती भक्ती तृप्ती हा संघ कधी क्रिकेटमध्ये खेळला गेला नाही किंवा आतापर्यंत जास्त कुठल्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर नव्हता. आणि सोयर चेंडू नो काढलाय नरेश काकांनी. पाहूया. नो आहे. पंचांचा डिसिजन अंतिम राहील. चक केला आहे आणि हा बॉलर नेहमीसाठी बाद आहे की हा फक्त टुर्नामेंट साठी बाद? टुर्नामेंट साठी हा गोलंदाज बाद. चक केलाय. तटस्थ अंपर नरेशजी शिवतरकर. सुभाष दादा. सुभाष दादा रन किती आले रे? तेच नो प्लस नाही. मग 29 धावा झालेल्या आहेत. 29 धावा. सुभाष दादा. सुभाष दादा. सुभाष दादा.
सुभाष दादा आहे ना काय एकच आहे आताच एकच आहे नो प्लस नाहीये एकच रन आहे 29 धावा झाल्यात फक्त मी फ्रीच्या डिसिजन साठी थांबलोय हाय की नाही ते माहिती नाही थांबा ऐका कमिटी बरोबर वादावादी घालू नका पाणी दे ना आईला कृपया वादा गणेश सुर्वे अनिकेत राजाने सुशांत जाधव विनंती आहे पहिलं मॅच खेळून घ्यावा ओमकार ओमकार कुठे ओमकार हडकर ओमकार हडकर शैलेश आमरे डिसिजन देऊन टाका पटकन ए गणेश गणेश चला चला कृपया थांबवू नका अरे अनिकेत चला खेळा ओमकार डिसिजन काय ते बघ किती आहे 29 धावा आहेत अजूनही चौथ्या षटकातील एकही चेंडू झालेला नाही चला गरम चला गरम होऊ नका चला 29 झालेत 6 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता नो आहे फ्री हिट आहे आणि पुढचा षटक घेऊन येतोय तो राकेश 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज 29 धावा झालेल्या आहेत चला खेळा चला खेळा थांबवलेली होती कारण का चेक केला 6 चेंडू 18 धावा फ्री हिट आहे 6 चेंडू 18 धावा 6 चेंडू 18 धावा राकेश याचा शेवटचा षटक घेऊन आलाय राकेश चला अटीतटीचा सामना 6 चेंडू 18 धावा पहिला चेंडू टोलावला ए ब्लॉक बी ब्लॉकच्या दिशेने आणि झेल फ्रीट आहे फ्रीट आहे फ्रीट आहे दोन्हीकडनं नाचानाच झाली दोन्हीकडनं नाचानाच झाली पण हा निर्धाव झाला चेंडू एक सुद्धा रन नाही झेल सुद्धा चांगली घेतली अक्षय सावंत यांनी पण फ्री हिट होता दोन्ही संघांना माहिती नव्हतं की फ्री हिट आहे झेल पकडला गेला तिकडनं 2 खेळाडू नाचत आले चला प्लेयरला माहिती पाहिजे त्यांना थांब जाऊन दे लेडीज आहे मैदानात चला एक चेंडू झालेला आहे धावसंख्या झाली ती 29
हा सुद्धा अचूक टप्प्याचा ऑफ स्पिन केलेला आहे राकेश यांनी जवळजवळ हातभर हा टर्न केलेला आहे. हा सुद्धा निर्धाव चेंडू. 4 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. चार चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. दोनच बॉल झाले, एक नो काढलात ना, वाईट टाकला. वन प्लेअरची दाद आहे. स्वेर चेंडू. स्वेर चेंडू. अतिरिक्त धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 30 वर. हा सुद्धा फिरवण्याचा प्रयत्न होता पण जोरात टाकला राकेश यांनी. झेल उडालाय आणि वैभव यांनी यशस्वी असा झेल घेतलेला आहे. गणेश सुर्वे. गणेश सुर्वे. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्येची आवश्यकता आहे ती 17. 3 चेंडूंमध्ये 17. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार हवे आहेत. प्रथमेश शिंदे तुम्ही कशाला येताय पुढे? तुम्ही काय वेगळं डिसिजन सांगणार आहात? 3 चेंडूंमध्ये 3 षटकार. नो. आणि हा अतिरिक्त धाव प्लस फ्री हिट. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वर. मारायचा पूर्ण प्रयत्न होता. गणेशाचा मारायचा पूर्ण प्रयत्न होता पण घोषित धाव 1. आता जवळजवळ हा सामना ए ब्लॉकच्या दिशेने वळलेला आहे. जोपर्यंत रोहित आणि अनिकेत होता तोपर्यंत हा सामना टिकून होता. आणि हा 2 धाव घोषित. धाव संख्या झाली ती 34. 4 6 6. राकेशाला 6 मारलेला आहे गणेश सुर्वे यांनी. चला पुढचा सामना बाजूवाडी विरुद्ध एफ ब्लॉक. गणेश अकपाळ यावे, माईकचा ताबा घ्यावे. या दोघांचं काय चाललंय बघा डिस्कशन. धन्यवाद ओमकार. खूप छान अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. शांती भक्ती तृप्ती यांचं चांगलं एफर्ट म्हणता येईल ह्या पूर्ण सीझन मधलं. एक चांगली फाईट त्यांनी दिली. खरं तर ए ब्लॉक संख्या बलाढ्य संघाला इथवर